महापुरुषाच्या जन्माची लता मस्त होतो. महाकवी वामनदादा काटक, माझे गुरुजी प्रतापसिंग दादा बोदळे यांची जयंती आज या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो. पवन बाबू भोपाली लिहितात आज वामन दादाच्या तालमीतले वामन दादाचे दोस्त आणि त्यांचा स्वागत त्यांचा सन्मान होत आहे. कुठे वामन दादाच्या सोबत राहणारे प्रतापसिंग दादा बोदुळे यांच्या सोबत राहणारे हे कुणाला माहित नसेल, पण पवन बाबू भोपाली यांचं आगमन होत आहे. का कर तुझे शेख यार इतना करके देख मेरे बस्ता देखते कर तुझे शेख यार इतना करके है दे भीम बाबा आईना है तू से जी भर के दे भीम बाबा आईना है तू से जी भर के दे. पहले बन जा भीम जी के फौज का सिपाही, तू पहले बन जा भीम जी के फौज का सिपाही, फिर भी किसी सुरमा को डर के ना देख भीम बाबा आईना है तू से जी भर के दे. भीम बाबा आईना है तो उसको जी भर के दे. शेर शायरी गाणार नाही, दुसरं शेर या ठिकाणी सादर करता हूं. पवन बाबू लिखता बाबू तेरी कलम की शाही ही बड़ी रंग लाई. क्या लिखते पवन बाबू? तेरी कलम की शाही बड़ी रंग लाई, सदियों से सोई तुमको देखा अलग जगाई. तेरी कलम की शाही बड़ी रंग लाई, सदियों से सोई तुमको देखा अलग लाई. कहते हैं पवन बाबू प्रताप सिंह भाई, कहते हैं पवन बाबू प्रताप सिंह भाई, वामन तेरी कमाई हम सबके काम में आई, हम सबके काम में आई. पवन बाबूने शेतीला वामन दादा जिवंत असताना प्रताप सिंग दादा जिवंत असताना कोपी कोपी वस्ती वस्ती नाही थोडा इको टाका थोडा वामन दादा बाबासाहेब जिवंत असताना वामन दादा कार्यक्रम करायचे, गेल्यानंतरही कार्यक्रम करायचे, म्हणून पवन बाबू लिहितात कोपी कोपी वस्ती 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 कोपी कोपी वस्ती वस्ती त्या खेड्या पाड्यामध्ये इथे मी पाहिला वामन वामन दादा या गावामध्ये 8-9 दिवस राहिले नंतर इथे मी पाहिला वामन
त्या वाड्या वाड्यामधी तेवढी आम्हाला कोणाला माहिती नाही, पण त्या काळचा शेर लिहिलेला आहे. हे माझे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आणि आपल्या जयंतीचे सदस्य पवन बाबू लिहितात, तेरी कलम की शाही बड़ी रंगलाई, सदियों से सोई कौम को देखा अलग जगाई. कहते हैं पवन बाबू प्रताप सिंह भाई, कहते हैं पवन बाबू प्रताप सिंह भाई, वामन तेरी कमाई हम सबके काम में आई. वामन तेरी कमाई हम काय वाजवतो. गीतवा मनाचे मिळाले गरीबा या जोड्यामध्ये. यांनी सुद्धा सन्मानित केलं. काय लिहितात पवन बाबू. वामनची जरी पवन बाबू साधी घोडी, राणी वामनची जरी पवन बाबू साधी घोडी, पण गीत वामनाचं जणू बंदुकीची गोडी. गीत वामनाचं जणू माझी
ज्यांनी मला पवन बाबू भेटून दिले, मिलिंद बाबू इंदोरून आलेले त्यांच्यामुळे का साखरी केली भीमाची वेड्या गबाड्यामध्ये तो इशारा निस्वार्थ केले अर्पण वामनदादा कडकली जिथं भाकर भेटली तिथं गायचं तिथं लिहायचं आज 1-1 लाख रुपये घेतो रात्री एका बाईची मिरवणूक निघाली बापा एका बाईची मिरवणूक निघाली समान पा आपला किती मोठा 1 लाख रुपये आणि वामनदादा आमचे ज्याच्या गाण्यावर आम्ही पोट भरतो झोपडीत गाणे लिहिलं अरे वा वा आमची शिंदेताई या ठिकाणी मेकरून आले आमची वामनदादा समजावून सांगायचे असं नाही तसं लिहायचं असं गायचं तसं नाही म्हणून निस्वार्थी केले अर्पण निस्वार्थ केले अर्पण जीवन येथे वामन इकडे मामा ये बेबी ये PhD ये बेबी ये PhD कायक कंठामत
जिवाळ्या त्या वाड्यावा